जय शिवराय मित्रांनो. आई पर्यटन धोरणामुळे महिलांना उद्योजकता बनवण्याची राज्यामध्ये सुवर्ण संधी चालून आलेली आहे. त्यासाठी काय काय आहे? पर्यटन क्षेत्रात महिलांमध्ये उद्योजकता आणि नेतृत्व गुण विकसित करण्यासाठी पर्यटन विभागामार्फत आई महिला केंद्रित पर्यटन धोरण जाहीर करण्यात आले आहे. हे धोरण पर्यटन संचालनालयाद्वारे राबविण्यात येणार असून महिलांसाठी पंचसूत्री जाहीर केले आहे. या धोरणांतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यास सवलती दिल्या जाणार आहेत. पर्यटन संचालनालयामार्फत सवलती याप्रमाणे: पर्यटन क्षेत्रातील महिला उद्योजकांचा सहभाग वाढविण्यासाठी राज्यातील प्रत्येक तालुक्यातील पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांना चालविलेल्या 10 पर्यटन व्यवसायांना होमस्टे, हॉटेल, रेस्टॉरंट, टूर्स अँड ट्रॅव्हल्स, कॅराव्हॅन, बीच शॅक, साहसी पर्यटन, जमीन, हवा, जल पर्यटन सुविधा केंद्र, कृषी पर्यटन केंद्र, होमस्टे, B&B, रिसॉर्ट, मोटेल हाऊस, बोट, टेंट, टी हाऊस, व्होकेशनल हाऊस, पर्यटन विला, एजन्सी इत्यादी पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी मान्यता प्राप्त बँकामार्फत घेतलेल्या ₹15 लाख पर्यंतच्या कर्जाच्या रकमेवरील व्याजाची रक्कम 12% मर्यादित त्याच्या आधारे लिंक बँक खात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा 7 वर्ष कालावधीपर्यंत किंवा व्याजाची ₹5 लाख मर्यादेपर्यंत 3 पर्यायापैकी जे प्रथम घडेल तोपर्यंत दरमहा खालील अटींच्या अधीन राहून जमा करण्यात येईल. अटी शर्ती याप्रमाणे: पर्यटन व्यवसाय पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असावा. पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीचा व त्यांनी चालवलेला असावा. महिलांच्या मालकीच्या हॉटेल रेस्टॉरंट्समध्ये 50% व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. महिलांच्या मालकीच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये 50% कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. पर्यटन व्यवसायाकरता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात. कर्जाचे हप्ते वेळेत भरले पाहिजे. अमरावती विभागातील सर्व पर्यटन महिला उद्योजकांना जे हॉटेल, रिसॉर्ट, होमस्टे, कृषी पर्यटन केंद्र, साहसी पर्यटन केंद्र, उपहारगृह, टूर गाईड, टूर ऑपरेटर अशा पर्यटन क्षेत्रात कार्यरत असलेल्या नवीन व्यवसाय करून येणाऱ्या महिला उद्योजकांनी व्याजाचा परतावा घेण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज करण्याचे आवाहन उपसंचालक प्रशासकीय सवाई यांनी केले आहे.